काय सांगावं, कसं बोलावं काहीच कळत नाही. महानगरपालिका कामच करत नाही. काय करावं, कसं बोलावं, कसं सांगावं. लेकी सांगे आणि सुने लागे. लेकी सांगे आणि सुने लागे तेही होत नाही. काय सांगू, कोणा सांगू, कसं सांगू. लेकी सांगे सुने लागे पण तेही लागत नाही. अशी सुन्न महानगरपालिका, शंड महानगरपालिका गेल्या 30 वर्षामध्ये मी पाहिली नाही. माझा कार्यकाल अतिक्रमण आणण्याचं बांधकामे तक्रारीवर आम्ही कधीच थांबायचो नाही. तर तसे अतिक्रमण पेट्यांवरती सक्त आदेश, सक्त ताकीद. जर जरासुद्धा हायगय झाली तर मी दोषी ठरेल एक अभियंता म्हणून तात्काळ लिखित आदेश होते पेटीवरती की दिवसाला 4 चक्रा या मार्केट परिसरात झाल्याच पाहिजेत. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत गाडी फिरलीच पाहिजे, कर्मचारी राहायलाच पाहिजे. उशिरापर्यंत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम मिळायचा, अतिरिक्त वेतन मिळायचं, ते मी सही करायचो. परंतु 7:30 वाजेपर्यंत कंपल्सरी अतिक्रमण आणि बांधकाम निश्चित करणारा स्टाफ अतिक्रमण हा रस्त्याच्या चौकामध्ये फिरला पाहिजे. स्टेशन रोड, प्रभात नाका, टेंबे नाका, उतरसर, वाघरेपाडा सगळा मासुंदा लेकपासून संपूर्ण शहर परिसर त्या प्रभाग समिती निहाय फिरलाच पाहिजे असे आम्ही आदेश प्रशासनाकडून काढून घेतले होते. आणि त्याचं पालन बीट लिपिकांनी करायलाच पाहिजे. जागेवरती नाही झालं तर प्रशासकीय कारवाई करण्याआधीच कनिष्ठ अभियंता लेवलला आम्ही कारवाई करायचो. त्यामुळे कारवाया या व्हायच्या. परंतु 30 वर्षामध्ये आले परिवर्तन. 30 वर्षामध्ये दुसरे धर्मवीर अवतरले. पहिले धर्मवीर गेले 2002ला. त्यांची मार्गदर्शक तत्त्व घेऊन दुसरे धर्मवीर अवतरले. ते म्हणतात आता आमचे फोटो पोस्ट लावा आणि हातगाड्या टाका, टपऱ्यात टाका, अतिक्रमणे अनेक बांधकामे उभी करा असं ते स्वतः मंत्री महोदय सांगतात. म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचे निर्देश यांना त्या प्रकारचे आहेत. कारण त्यांना शिवसेना पक्ष चालवायचा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहरामध्ये, ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्याला दुखवायचं नाही आहे. म्हणून कार्यकर्त्याला दुखवायचं नाही म्हणून शहरामध्ये अतिक्रमण आणि बांधकामाची बसबसपुरी करायची का? अनधिकृत इमारती बांधून द्यायचे का? आणि हप्ते यांना कमवून द्यायचे का? हा काय प्रकार आहे? मी संपूर्ण संध्याकाळी सुट्टी असली की पायी फिरतो. ऑफिसमधून निघाला का पायी फिरतो. रिक्षा मिळेपर्यंत जे काही व्हिडिओ वॉच करतो ते फेसबुकवर टाकतो, सर्वांना अधिकाऱ्यांना टाकतो. आज असंख्य फुटपाथ, 354 फुटपाथ, आज असंख्य फुटपाथ अतिक्रमित आहेत. 354 दिव्यांग स्टॉल फुटपाथवर आहेत. कॉफी शॉप्स आहेत. आणि ठाणे महानगरपालिकेच्या नियमबाह्य हे गोष्टी दिलेल्या आहेत. न्यायालयाचे आदेश आहेत. फुटपाथवर कुठल्याही प्रकारची बांधकामे, अतिक्रमणे होता कामा नये. मंदिरे फुटपाथवर आहेत. आता फायर ब्रिगेडच्या कोपऱ्यावरती एक भलं मोठं मंदिर आहे, ते आहे. संध्याकाळी वडापाव गाड्या, चायनीज गाड्या, तंदूर कॉर्नर, चिकन टिक्का, मटन टिक्का, चायनीज कॉर्नर, अशी मुलं येतात. तव्यावर टेस्टी लागतं हातगाडीवरती. त्यामुळे ही दुर्धर अवस्था आहे. त्यामुळे समाजसेवक जे काही महेश मोरे करत आहेत ते बरोबर आहे आणि त्यांनी करायलाच पाहिजे. आणि आमच्यासारखे सामाजिक, म्हणजे मी अधिकारी राहिलो तरी पण ज्या गोष्टी मला पटत नाही, कारण मी स्ट्रिक्ट होतो कामाच्या बाबतीत, नियमाच्या बाबतीत स्ट्रिक्ट होतो. चुकीचं काम मला चालत नाही आणि मी कदापि खपवून घेतलं नाही. त्यामुळे मी सुद्धा अतिक्रमण आणि बांधकामाविषयी, तक्रारीविषयी बोलतो. माझ्या विभागातल्या मी 2 बिल्डिंग तोडायला लावल्या. माझ्या रुनवाल प्लाझा घरासमोरच्या राखीव भूखंडावरील
अनेक आई माताजी चौकची पण तक्रार केली आहे. पूर्ण 354 स्टॉल काढायला सांगितलेत, अतिक्रमणे गाड्या पूर्ण काढायला सांगितलेत. त्यामुळे तुम्ही काय सांगा, माझ्या याच्याकडे इशारा आहे एकच असा की त्यांनी कारवाई करावी. धन्यवाद. जय विजय महाराज.